हा इथं पूजा आम्ही पुजारी आम्हाला वर्षात एक दिवशी तू ते कसं आहे धडस मंडळ आहेत का भाऊकी एक एक दिवस वाटत एक पुजारी फिक्स काय आपण माहिती सांगणार काय आता ही खाली निर्मा ही मोरा सकाळी खाली करू परत ह्याला दर्जा वगैरे काय असेल ना आपला ब वर्ग अ वर्ग असणार की दर्जा ट्रस्ट असल्यावरतीच की ट्रस्ट आहे हा. आता हे किती दिवस तुम्ही इकडे सेवा करणार दिवस आता उद्याच्या दुसरा असं आहे का एकच दिवस बर 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 मग अशी वाटून तुम्ही घेतली ती वाटून सगळे मग आता हे बकरीला खाणं तरी आमची ओवाळणी सगळी ट्रस्टला जमा नाही तसं नाही वर्षातनं एकदा येतंय ते ट्रस्टचे प्रमुख कोण आहेत आता ट्रस्टचे तुमच्या गावातलेच चेअरमन कोण आहेत मला बी माहित नाही का बर 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 बॉडी आहे चला मग आडनाव तुमचं काय दडस का हा हा बर बर सेवा करायची संधी सावकाश आता इथनं हे बरेच मोठे पायऱ्या इथे हे धरायचं चांगलं केलं हा. आता ही यात्रेलाच ही झेंडे वगैरे आले असतील आहे का नाही मग ते आता बकरी वगैरे ती इथंच थांबणार का ती पण येणार परत त्यांच्या ते पुजारी त्याला खाणे वगैरे पिणं ती देणार का मेंढी आहे ती वर का तिथून आला तुम्ही बघा ते महिमनगड ते महिमनचा डोंगर गोल आहे तो मधला गोल नाही मधला नाही तिकडे पुढचा लांबचा तोच की मधला वरचा पुढं अंदाज बापरे अहो बरंच लांब आहे ते चांगलं टोचतं हे असं झालं पाहिजे टोचलं पाहिजे आहे ना ब्लड सर्क्युलेशनला चांगलं आहे होई हे तुम्ही ठेवलंय कच्चं ते बरं झालं हे असंच ठेवा नंतर ती परत पायऱ्या झाल्या की काय फायदा नाही जरा असं टोचलं पाहिजे हे रक्ताभिसरण चांगलं होतं आहे ना हे पहिले अनवाणी माणसं अशीच जायची त्यांना आजार कुठला नसायचा आणि हे आता राव हे फरशी हे ते कोबाण करा त्या फरशीमुळेच माणसं आजारी झाली ती है ना हे असं पाहिजे आमच्या आबाईत नाही असल्या ह्याच्यातूनच ती डोंगरात जाणार आडातून पाणी आणत होते तिथून टाकीत आलं टाकीतनं नळाचा भरायचा कंटाळा लागला म्हणून फिल्टर बसले आता फिल्टर मधला ग्लास आता ग्लासाचा फक्त पाईपच जोडायचा तोंडाला पाईप बी काढले अमेरिकेनं डायरेक्ट खाण्याचा बी पदार्थ जात आहे तोंडात होय आणि काढलंय ते आयता झाला का तितकं त्याचे आजार जास्त वाढले आजार वाढले रोबो काढलाय तो चारतोय आपोआप हा ना मग एवढे मला ते रोग वाढले ना बोबडे सर कसं ठिकाण वाटतंय बघा खाल्लं बघताना कसं वाटतंय एकदम सगळा आपला कारखाना आहे का सीन खताची ती कारखाना आहे का हां हां आता मला हे सर बरं का आमचा भाग पण असाच आहे त्यामुळे मला ह्यात तेवढा बदल वाटत नाही आमच्या ह्या भागात भूम तालुका भूम परांडा नाही पण हे जरा असं टेकडीवर आहे ना हे ठिकाण हे जरा वेगळं आहे बघा सोनगिरी पण गाव आहे तिथले येत असतील औरडू पण गाव आहे तिथले येत असतील तिथं मी मध्ये नाव चोरमुले आडनाव वाचलं चोरमुले आमच्या शेजारच्या गावातल्या सगळ्या आडनाव आहे ती येतात ना लांब लांबचे लोक आहे ना आम्ही तर काय सांगतो की ह्याला आदमापूरला पायी दिंडी गेली गावात आदमापूर कुठं आला आदमापूर ह्याला ना कोल्हापूरच्या पुढे गारगोटी का ते बाळूमामाचं पण तिथं एवढं नाही ठिकाण असं हे कसं छान वाटतं ती मालिका आली ना त्याच्यावर आदमापूरच्या ह्याच्यावर आदमापूरची हो बाळूमामा सिरियल आल्यामुळे जरा ते मेंढ्या वगैरे पाळण्याचं त्यांच्याकडे आहे की ते त्यामुळे पर्यटक संख्या ती बकरी वगैरे त्यांच्याच आहेत ना त्या संख्या वाढली त्यामुळे हे लय जगत आहे का ना निवडून हे असलं मला काटे असते ते पाणी बचत करत होते आणि त्याला वरती येतं ना ह्याला येतात ना ते गोड असतं ड्रॅगन फ्रूट सारखं पण ते मोठं असतं आणि ह्याचं छोटं असतं हा हे छोटं पण ते गोड लागतं का हे ओरिजिनल गोड लय भारी लागतं हे ना हे नैसर्गिक त्याला काटे हा निवडून मध्ये फुल येणार तिथून पुढे फळ लागणार ड्रॅगन फ्रूट्स टाईप सप्टेंबर मध्ये फळ मग ड्रॅगन फ्रूट सारखंच आहे ते काटेरी ड्रॅगन फ्रूट ते बाहेरच्या देशात आलेले भारतीय फळ नाही मग त्यातलंच ते म्हणजे निवडून प्रकार आहे त्या गोल टेकडी पासून तुम्ही आला बघा हा तिकडं ती इतक्या लांब दरीत लाईट लाईट हा 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 बघा तिथून आलो सर आपण वाटलं हे तर जवळ आहे पण ते
ह्याने मॅपच टाकला म्हणले 25 किलोमीटरच्या पुढं आहे. आता म्हणलं काय खरं नाही. आता हे